नमस्कार, मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. आज आपण तहसील कार्यालयाच्या समोर आहोत. या ठिकाणी शेतकरी संघटनेने आंदोलन केलं आहे. काय आंदोलनाचे विषय आहेत आपण शेतकरी संघटनेच्या अध्यक्षाकडून जाणून घ्या. नमस्कार. नमस्कार सर. आज तुम्ही या ठिकाणी शेतकऱ्याच्या संघटनेच्या वतीने बसलेले आहात, तर काय मुद्दे आहेत तुमचे? मुद्दे आमचे असे आहेत की आम्ही मध्यंतरी म्हणजे 15 दिवसापूर्वी एक रस्ता रोको केला. त्याच्या अगोदर काही शांततेच्या मार्गाने आंदोलन केली. त्याच्यामध्ये मागण्या ह्याच होत्या की दुष्काळाचा राहिलेला निधी, येलो मोजॅकची नुकसान भरपाई राहिलेली आहे, पीक विमा भेटलेला नाही, अतिवृष्टीची निधी राहिलेली आहे, कांद्याचं अनुदान राहिलेलं आहे. अशा विविध स्वरूपाच्या त्या ठिकाणी मागण्या घेऊन आम्ही आज आंदोलनाला बसलो आहोत. या अगोदर तुम्ही बरेच आंदोलन केले आणि आज देखील तहसीलच्या समोर बसले आहात, परंतु कोणत्या प्रकारचा न्याय आपल्याला मिळत नाही असं आपल्याकडून सांगण्यात येत आहे. ह्या सगळ्या मान्य घेऊन आपण बऱ्याच दिवस आंदोलनात बसलेले आहेत, परंतु कोणत्या प्रकारचा शासनाकडून प्रतिसाद तुम्हाला मिळालेला नाही असं जाणवत आहे. कारण बऱ्याच दिवस तुम्ही रास्ता रोको देखील केलेला आहे, परंतु सारख्या सारख्या ह्याच मागण्या घेऊन जर बसत असाल तर तुमचा पवित्रा काय असणार आहे? समजा आता जर यांनी मान्य जसं तुम्ही आतापर्यंत केलेलं आहे की रास्ता रोको केलं, परंतु कोणत्या प्रकारचा प्रतिसाद नाही मिळाला, पण यांची कोणती भूमिका नसेल तर तुम्ही काय पवित्रा घेणार आहात? आम्ही शांततेच्या मार्गाने वारंवार आंदोलन करून जर ह्यांना त्यांची झोप उडत नसेल, हे जर जागच होत नसतील किंवा झोपेचं सोंग घेऊन बसले असतील, तर मी या ठिकाणी कृषी मंत्र्याला सांगू इच्छितो, ह्या तुमच्याशी संलग्न सगळ्या मागण्या आहेत आणि तुम्ही जर ह्याच्याकडे दुर्लक्ष करत असाल तर इथला शेतकरी खूप विचित्र आहे. म्हणजे चांगल्याला चांगला आणि वाईटाला वाईट. तुम्ही जर लवकरात लवकर जर या मागण्याची पूर्तता नाही केली तर त्या ठिकाणी बंगल्यात येऊन तुमचं तोंड काळं केल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. आपण पाहिलं की शेतकरी वर्गाला शक्यतो वेळ नसतो, त्यांच्या जनावरांच्या वेळातून किंवा शेतीच्या कामातून त्यांना वेळ नसतो, परंतु या ठिकाणी वेळोवेळी त्यांना जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने या ठिकाणी आंदोलन करण्याचा प्रयत्न करतात. आज आम्ही बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या या बार्शी तहसील कार्यालयात निवेदन देऊन मागण्या केल्या होत्या. यात आमच्या गेली अनेक दिवसापासूनची मागणी आहे की बार्शी तालुक्यामध्ये 2023 खरीप हंगामामध्ये मागील वर्षात सोयाबीन येलो मोजॅकचं त्या ठिकाणी कीड रोग आणि प्रादुर्भाव बुरशी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पिवळा व्हायरस आला आणि त्यामुळं उत्पादन घटलं आणि नुकसान झालं. तर त्याचं नुकसानाचं राज्य सरकारकडून मान्य जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडून येलो मोजॅक नुकसान भरपाईचा आदेश देण्यात आलं आणि आदेश झालं. बार्शी तालुक्यात नुकसानीचं पंचनामा होऊन त्याचा सर्व तपशील आकडेवारी गेली तर 68,000 शेतकरी आज जवळपास 70,000 शेतकरी आज येलो मोजॅकच्या नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत आणि गेल्या 10 महिने होत आलं ती पात्र असताना सुद्धा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी राज्य सरकारनं ती मागणी मंजूर केलेली नाही. त्याच्यावर अजून पात्र शेतकऱ्याला नुकसान भरपाई ती अशी आमची वारंवार मागणी आहे. तर आम्ही 7 जूनला बार्शी धाराशिव रस्त्यावर आम्ही सगळे शेतकरी रस्त्यावर उतरलो आहोत आणि त्या ठिकाणी एक निषेध म्हणून सरकारच्या या मागण्या आमच्यावर सरकार दुर्लक्ष करत आहे, शेतकऱ्याच्या प्रश्नावर गांभीर्य घेत नाही. याकरता या रखडलेलं अनुदान आहे 62,50,00,000 रुपये ही आज बार्शी तालुक्यातली रखडलेली मदत आहे. ही आज जर वेळेत शेतकऱ्यांना जर मिळाली तर शेतकऱ्यांची आज शालेय विद्यार्थ्यांचं असेल, ऍडमिशन असेल, अधिकारणास्तव शेतीचे अवजार असेल, मशागत असेल, खतं आणि बिबियाणं असेल, याचे गगनाला भिडलेले भाव आहेत. आज शेतकरी आर्थिक संकटात आहे. शेतकऱ्यांना खरंच राज्य सरकारनं आज ही अनुदानाची घोषणा झाली, पंचनामे झाले, तरी आज अनेक दिवसात रखडत हा विषय आहे. तर माझी विनंती आहे की राज्य सरकारनं माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी या ठिकाणी तात्काळ गांभीर्याने लक्ष द्यावं आणि या उपोषणाची सांगता म्हणून आज या ठिकाणी संभाजी ब्रिगेड असेल, सामाजिक कार्यकर्ते आणि तालुक्यातले विविध शेतकरी संघटना प्रतिनिधी आमची आज या ठिकाणी एक उपोषण आज दिवशी आज आम्ही केलेला आहे. सकाळपासून आम्ही अन्नत्याग उपोषण केलेला आहे याकरता या मागण्या घेऊन. परंतु माननीय तहसीलदार साहेबांनी वेळोवेळी प्रयत्न केलेला आहे. त्यांनी एक आश्वासन दिलेलं आहे की उपजिल्हाधिकारी मॅडमला आमचे शिष्टमंडळ भेटणार आहे. त्यांनी मेसेज बी केलेला आहे त्यांना आणि कल्पना दिली आंदोलनाच्या माध्यमातून आमची दखल घेऊन. तर त्यांच्या पाठपुरावा करून एक 8 दिवसापर्यंत आम्ही 15 दिवसापर्यंत एक 8-10 दिवसापर्यंत अल्टिमेटम सरकारला देतोय आणि जर का मान्य जिल्हाधिकाऱ्याच्या प्रयत्नातून ही रखडलेलं अनुदान रक्कम जर शेतकऱ्यांना मिळाली नाही तर आम्ही यापुढे तीव्र स्वरूपाचं आंदोलन मान्य धनंजय मुंडे राज्याचे कृषी मंत्री यांच्या मंत्रालयावर आणि यांच्या शासकीय आणि निवासस्थानावर आम्ही यांच्या कार्यालयात घुसून यांना तोंडाला काळं फासल्याशिवाय आम्ही बार्शी तालुक्यातला एक वंचित अनुदानापासून राहिलेला शेतकरी आज त्या मागण्या त्या पूर्ण केल्याशिवाय धनंजय मुंडेला आम्ही काळं फासणार. येलो मोजॅकचं पंचनामे होऊ नये आज 10 महिने होत आलेला आहे, तरी
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यालाही अजून अनुदान मिळालेलं नाही. बार्शी तालुक्यातील 68,000 शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत. तरी गेल्या वर्षी म्हणजे दिवाळीमध्येच हे अनुदान मिळायला पाहिजे होतं, तरी अजून अनुदान मिळालं नाही. शेतकरी खूप अडचणीत आहे. तसंच आता सध्याला दुष्काळ निधी हा वाटप चालू झालेला आहे. तरी दुष्काळ निधी हा आपल्याला इलेक्शनच्या आधीच मिळायला पाहिजे होता, तरी त्याला उशीर झालेला आहे. तरी बरीच शेतकरी ही केवायसी केली नसल्यामुळं तरी अजून शेतकरी वंचित आहेत. तरी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी सर्व बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना विनंती करतो की दुष्काळ निधी तहसीलला पडू नये. जर आपण केवायसी केली तरच हा दुष्काळ निधी येणार आहे. तरी शेतकऱ्यांनी केवायसी लवकर करावे असं मी सर्व शेतकऱ्यांना एक विनंती करतो. आणि आम्हाला बार्शी तालुक्यातील शेतकऱ्याला तात्काळ येलो मोजेकचं अनुदान ही मिळावं. नाही मिळलं तर आम्ही बार्शी तालुक्यातील शेतकरी 4 महिन्यानंच आपली बार्शी तालुक्यातली विधानसभा लागणार आहे. तरी विधानसभेला शेतकऱ्यांची अशी म्हणणं आहे, जर आपल्याला विधानसभेच्या आधी जर येलो मोजेकचं अनुदान नाही मिळालं तर आपण मतदानावर बहिष्कार टाकू. ह्या सध्या अशा मागण्या जनतेकडून शेतकऱ्याकडून होत आहेत. तरी माझी एक विनंती शासनाला आहे की आम्हाला येलो मोजेकचे पैसे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आम्हाला येलो मोजेकचं अनुदान ही मिळावं अशी मी शासनाला विनंती करतो. काका, तुम्ही आंदोलनाला बसले आहेत, तुमची काय ठळक मागणी आज? सरकारकडं वेळोवेळी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मागण्या ह्या मांडल्या जाते, त्या आंदोलन केली जाते. परंतु गेंड्याचं कातडं पांघरून बसलेल्या सरकारला याची काही खंतच वाटत नाही, याचं काही गांभीर्य वाटत नाही. कारण आंदोलनाच्या ह्याच्यातून जे काही मायबाप सरकार असतो त्यांना या प्रत्येक आंदोलनाची किंमत कळली जाते. त्या आंदोलनाबद्दल त्यांची वैचारिक पातळता ती दिसून येते. परंतु हे सध्याचं जे सरकार आहे, आता या सरकारला काय म्हणावं असं माझ्या तर काही बुद्धीत सुचत नाही. परंतु हे सरकार असं विचित्र आहे की यांना स्वतःच्या स्वार्थापुढं, की ज्यांनी काय आपणाला मतदान केलं, ज्यांनी हे आपणाला प्रतिनिधित्व दिलं, अशा लोकांबद्दलची कवडीची सहानुभूती या सरकारला राहिलेली नाही. आणि उठते सुटते सर्व काही पगारदाराचं न मागल अशाचं किंवा आमदार पळवा पळवीचं, आमदार आपल्याकडे कसे येतात, किती खोके देऊन विकत घेतले जातात, याच्याकडे सर्व सरकारचं लक्ष केंद्रित आहे. सरकारकडे सामान्य शेतकरी वर्गाकडे लक्ष द्यायला त्यांना वेळच नाही. त्यामुळं आज शेतकरी हा देशोधडीला लागलेला आहे. शेतकरी फार नागडा झालाय. या बार्शी तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर होतोय. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर दुष्काळाचं बेनिफिट या तालुक्यामध्ये काही भेटत नाही. मग तालुक्याचे प्रतिनिधी म्हणा, सरकार म्हणा, काय झोपा काढता का? किती वेळा शेतकऱ्याला ही कामं लावली जातात. आता सध्या देखील तेच काम चालू आहे की केवायसी करायला चालू आहे, जे की तुमचा पीक विमा असेल किंवा तुमचं जे नुकसान भरपाई झाले त्याची केवायसी करायला चालू आहे. काही लोकांना पैसे मिळाले असतील, काही लोकांचं केवायसी देखील पेंडिंग आहे, काही लोकांचं अंगठी उमटत नाहीत असा विषय आहे, काही लोकांनी केलेलं नाही. तर या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? कसं आहे, सरकार ही प्रत्येक वेळेला दिशाभूल करून शेतकऱ्याला जितकी काही कामं लावता येतील त्या कामात गुंतवतं. हे सरकार फार चुकीच्या धोरणात्मक आहे. एक माझं शेतकरी म्हणून एक प्रामाणिक मत आहे की मित्र, शेतकरी हा अन्नदाता म्हणता, बळीराजा म्हणता, त्याला पूर्ण वेळ हा शेती कामासाठी जर दिला तर शेतकरी हा उत्पन्न दुप्पट काढण्याच्या मार्गात लागेल ना. त्याची सर्व कामाची एनर्जी शेतीत जाईल. परंतु सरकार हे काय करतंय, त्या शेतकऱ्याचं उत्पन्न बी काढता येऊ नये, त्यांना सतत कुठल्या ना कुठल्या कामात गुंतवण्यामध्ये फार आघाडीत आहे, प्रयत्नात आहे. आणि एवढं करून बी माझं सरकारला एक आव्हान आहे की ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाला अनुदान द्यायची असते त्या शेतकऱ्यांना तुम्ही बँक पासबुक द्या, आधार कार्ड द्या, आणि हे सगळं देऊन बी त्याच्या शेतकऱ्याच्या खात्यावरती ते जमा होत नाही. त्याला जबाबदार कोण? तुम्ही शासन जबाबदार आहात का तुमचे हे स्थानिक इथले प्रशासकीय अधिकारी जबाबदार आहे? म्हणजे कामं लावण्यात एक्सपर्ट तुम्ही. आता मला तुम्ही सांगा की सरकारनं मध्यंतरी ते दुष्काळ पडला त्यावेळेला त्या येलो मोज्याचं किंवा कशाचं एक लमसम काहीतरी देणं. पण आता मला सांगा, बहुवार्षिक पिकाचं अनुदान शेतकऱ्यांनी दिलं, आपलं शासनानं दिलं नाही.
त्याचा कारणीभूत म्हणजे ते तालुक्याचे तहसीलदार, तालुक्याचे कृषी अधिकारी हे काय झोपा काढतात का? त्यांनी म्हणते शेतकऱ्यांचा त्या पिकाचा पंचनामा केला म्हणून आम्ही त्याला दिलं. अहो त्याच्यात शेतकऱ्यानं बहुवार्षिक पीक घेतलं हे आनंद समजा, तो शेतकरी शहाणा समजा आणि त्याला डबल बेनिफिट द्या ना, बहुवार्षिक पिकाचाही आणि जे काय आंतरपीक घेतलं असेल त्याचंही, तर तो शेतकरी जागृत होईल. तुम्ही शेतकऱ्याचं खच्चीकरण करून देशाचं नुकसान पीक नुकसान करण्याला कारणीभूत आहात याचा जर आत्मपरीक्षण शासनानं आणि या कोण तालुक्याचे प्रतिनिधी आणि तहसीलदार किंवा कृषी अधिकारी यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार? आज मी तुम्हाला एक सांगतो माध्यम की एका शेतकऱ्यानं कृषी मार्फत एक फळपीक योजना घेतली आणि त्यानं त्याचं शासनाचं बेनिफिट त्याला देत गेले. मला तुम्ही सांगा त्याचं आता माहिती द्यायची तुम्हाला गरज काय? तुमच्या शासनाकडेच आहे ना, आतापर्यंत दिले, आताच कट व्हायचं कारण कोण? काय कारवाई करते ते प्रशासनाचे अधिकारी? त्यांचं म्हणणं असं आहे की वेळोवेळी ई पीक पाहणी करायला लागतं, तर ते तुम्ही पीक पाहणी करता का वेळोवेळी? करत नाहीत आणि करायचं ना. त्यांचं शासनाचं असंच म्हणणं आहे ई पीक पाणी जे तलाठी लोक पहिले करायचे ते तुमच्याकडे आता आहे की तुम्ही शेतामध्ये उभं राहायचं आणि तुमची ई पीक पाणी तुम्ही स्वतः करायची. म्हणजे तुम्ही शेतामध्ये काय पीक लावलंय ते तुमच्या स्वतःच्या फोटो काढून तुम्ही सादर करायचंय. तर हे न केल्यामुळे कदाचित ते बंद झालं असेल असं त्यांचं म्हणणं असेल. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं असं आहे, सरकार जर इतकं तत्पर आणि शहाणं असेल तर माझं एक म्हणणं आहे, शेतकऱ्याला आव्हान आहे, हे गावोगाव जे काय तलाठी, कृषी अधिकारी, ग्रामसेवक यांची पदक काढून टाका ना, मग शेतकरी करतील की. हे कशासाठी आहेत? अहो 4-4 अंकी पगारी आहे त्या, हे शेतकऱ्याला कामं लावायला आहे का? तुम्ही सरकार आमचं काय वेळ घेताय? शेतकऱ्याचं द्यायचं असेल तर मोकळ्या मनानं जाहीरपणानं द्या ना, यापूर्वी दिलं नाही का? उद्या कशाचं तरी भांडवल करून शेतकऱ्याला कामं लावू नका. माझी एक कळकळीची विनंती आहे, शेतकऱ्याला शेती एकच शेती तेवढा व्यवसाय ठेवा, त्याचा वेळ अपुरा आहे. पाहिलेत की कृषी प्रधान देश आहे परंतु शेतकऱ्यांना असं बसण्याची वेळ येत आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जे शेतकऱ्यांना जे कामं शासन लावत आहे, ई पीक पाणी करणे किंवा बरेच काम आहेत ते त्यांनी करायला पाहिजे, जे की शासनाचे प्रतिनिधी असतात, जे की तलाठी असतील, लोकल सराव ग्रामसेवक असतील, परंतु ते शेतकऱ्याकडून करून घेतली जातात. तर त्यांचं म्हणणं आहे की प्रत्येक शेतकऱ्याला अशी कामं जमत नसतात किंवा जमणार नसल्यामुळं ते शासनाच्या प्रतिनिधी करावं असं यांचं म्हणणं आहे. आपल्याबरोबर तहसीलदार साहेब जे की आज या आंदोलनस्थळी आलेले आहेत. तर साहेबांचं काय म्हणणं आहे या संदर्भात बघूया, यांची काय मागण्या आहेत? पीक विमाचा जो विषय होता बार्शी आणि खांडवीचा, काल आपण पीक विमा तक्रार निवारण समितीची बैठक घेतली होती आणि जो पावसातला सलग खंड होता तो फक्त बार्शी आणि खांडवीमध्ये आपल्याकडे नव्हता, इतर 9 मंडळामध्ये आपल्याकडे 25% अग्रिम मंजूर पण झालेला होता. जे 2 मंडळ होते, मला वाटतं परवा पण तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या समोर काही जण बसलेले होते उपोषणाला. तर त्यामध्ये आता आपल्याकडून आपण कलेक्टर साहेबांना आम्ही आमचा विशेष अहवाल पाठवला होता बार्शी आणि खांडवीसाठी, का इतर मंडळांची जी परिस्थिती आणि या 2 मंडळांची जी परिस्थिती आहे ती बहुतेक सेम आहे आणि इतर 9 मंडळांसारखंच या 2 मंडळांना पण आपण 25% अग्रिम मंजूर करावं आणि त्या अनुषंगाने कलेक्टर साहेबांनी पण शासनाला प्रस्ताव दिला होता. परंतु मला वाटतं का कंपनीने काहीतरी कारण देऊन ते आता त्या ठिकाणी ते 2 मंडळांचं फेटाळलेलं आहे. आता त्या बाबतीमध्ये मान्य जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ स्तरावरती जो निर्णय होईल तो त्या ठिकाणी होईल. दुसरा जो विषय आहे आपल्याकडे अनुदान, अगोदर दुष्काळ अनुदानाचं सांगतो. त्यामध्ये आपल्याकडे जवळपास 28,000 लोकांची आपण दुष्काळ अनुदानामध्ये पोर्टलवर त्यांची माहिती अपलोड केली. जवळपास 23,000 लोकांना आपण त्या ठिकाणी लाभ पण त्यांच्या खात्यामध्ये गेलेला आहे. जे 4,200 लोक आहेत, सर्व प्रतिनिधी पण आले होते, त्यांना सुद्धा मी त्या ठिकाणी मदतीचं आवाहन केलेलं आहे का जे 4,000-4,500 शेतकरी आपल्याकडे राहिलेले आहेत EKYC चे, आपण मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी देतोय. जवळपास मागील 4 दिवसांपासून आपण कॅम्पचं आयोजन केलेलं आहे EKYC चे आणि त्याच्यामध्ये जवळपास कालच्या एकाच दिवसामध्ये आपल्याकडे 2,500 शेतकऱ्यांनी EKYC सुद्धा केलेलं आहे. म्हणजे हे पुढील 2-3 दिवसामध्ये तो दुष्काळाचा पण संपून जाईल. महत्वाचा जो आपला मुद्दा राहतो तो येलो मोदॅकशी संबंधित आहे. जवळपास 68,000 शेतकऱ्यांचा आपण 62 कोटीचा प्रस्ताव मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत शासनाला पाठवलेला आहे. दुष्काळामध्ये जे सोयाबीन मध्ये आलेले शेतकरी होते, एका हंगामामध्ये एकच मदत असल्यामुळे जे सोयाबीन मध्ये पंचनामे करून आपण पाठवलेले आहेत त्यांना आपण दुष्काळामध्ये घेत आलं नाही, परंतु त्याच्या व्यतिरिक्त जे शेतकरी होते ते सर्व आपण त्याच्यामध्ये
कव्हर केलेले आहेत. आता राहिला विषय सोयाबीनच्या, त्याच्या बाबतीमध्ये आचारसंहितेमुळे काही इश्यू झाला असेल, कॅबिनेटमध्ये त्याला मंजुरी लागत असेल, परंतु मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आपण वेळोवेळी त्यांना त्या ठिकाणी कळवलेलं आहे आणि त्यांच्या स्तरावरून सुद्धा वरिष्ठ स्तरावरती त्याचा पाठपुरावा चालू आहे. फक्त आपल्याच तालुक्याशी जरा तो संबंधित असल्यामुळे आणि जास्त शेतकरी आपल्याच तालुक्यातले ते आहे, त्यामुळे त्याचं गांभीर्य मला वाटतं जास्त आपल्याला आहे. परंतु आपल्या मार्फत आणखीन त्या ठिकाणी आपण पटवून देऊ. प्रतिनिधी सुद्धा त्या ठिकाणी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला जाणार आहेत. परत एकदा मी आज परत साहेबांना त्याच्याबद्दलचं रिक्वेस्ट मेसेज पाठवलेला आहे आणि अपेक्षा करूया की लवकरात लवकर ती सुद्धा मदत आपल्याला मिळेल. पाहिलं की स्वतः तहसीलदार साहेबांनी सांगितलेलं आहे की जे काही यांच्या मागण्या आहेत त्या मार्गी लावायचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या स्तरावरती केलेला आहे आणि भविष्यात देखील ते करतील असं त्यांचं म्हणणं आहे. जे काय पीक विमा असेल किंवा येलो मोजेक असेल त्याचे वेळोवेळी त्यांनी खबरदारी घेऊन त्यांच्या पद्धतीवर त्यांनी बऱ्यापैकी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना देखील वेळोवेळी पत्र व्यवहार करून त्यांच्या परीने पूर्ण प्रयत्न केला असं त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन समी गणेश शिंदे, जी मराठी न्यूज, बार्शी.